सेन्सॉरच्या कचाट्यात एक मराठी मास्तर सापडला आणि मग त्याला डब्यातच बंद पडून राहणार की काय अशी एक भीती वाटायला लागली, कारण त्याला त्याचं प्रदर्शन करायचंच नाही असं सेन्सॉरने सांगितलंय. आपल्याबरोबर अशोक सराफ आणि संजय सुरकर आहेत. अशोकजी, तुम्हाला एक प्रश्न विचारावासा वाटतो. तुम्ही इतकी वर्ष या इंडस्ट्रीत आहात, हा एक प्रकार बघता जेव्हा तुम्हाला कळलं की आपल्याला सिनेमा प्रदर्शित होणार नाही असं वाटतंय, सेन्सॉरने सांगितलं प्रदर्शित व्हायचा नाही, धक्का बसला तुम्हाला की अरे असं काय त्या सिनेमात होतं, किंवा अशा पद्धतीने काही वाटलं काहीतरी चुकतंय? निश्चित धक्का तर निश्चितच बसला, की तसं काही एवढं सिरियसली घेण्यासारखं त्याच्यात नाहीये खरं म्हणजे. आणि म्हणजे काय ते असं नाही की तो दाखवायला कुठे मर्डर करतोय वगैरे, असं काहीही नाहीये. तो त्याच्या परीने राजकारण खेळतो. त्याची जी बुद्धिमत्तेची जी कुवत असेल त्या ह्याच्याप्रमाणे तो करतोय. मग त्याच्यात तो एखादी जर चांगली बाई वाटली तर तिच्याकडे बघणं, आता हे सर्रासच चालतं. पण मी सेन्सॉर कुठेतरी अडवणूक करतोय असं पण एक म्हटलं जातंय. नाही, असं नाही. म्हणजे काय, हा बघण्याचा एक दृष्टिकोन ठरतो ना, की एकाला असं वाटतं, एकाला असं वाटतं, एकाला असं वाटतं. हा इंडिव्हिज्युअल दृष्टिकोन होतो शेवटी. बरोबर. हां, म्हणजे खरं म्हणजे हे आम्ही जी फिल्म केली, ही फिल्म भ्रष्टाचार दाखवण्याची आम्हाला इच्छाच नाहीये. कारण त्याच्या एवढ्या खोल जाण्यात एवढी आमची तयारी पण नाही आणि आम्ही करणार पण नाही, तो वेळ पण नाही एवढा. साधारण विनोदीपणाने कसं मांडता येईल. बरोबर. संजयजी, मला या निमित्ताने असं विचारावं वाटतं की हा एक प्रकार घडला, म्हणजे सेन्सॉर पुन्हा एकदा चर्चेत आलं, सेन्सॉरने एक सिनेमा नाकारला, पण म्हणून मग तुम्ही दाद मागाल पुढे कोर्टामध्ये वगैरे, पण तुमचे जे बाकी इंडस्ट्रीमधले मित्र आहेत म्हणा, किंवा जे बाकी निर्माते दिग्दर्शक आहेत, त्यांना एकत्र घेऊन काही तुमच्या डोक्यात आहे की असं काही आपल्याला करता येईल, की त्याची एक चर्चा म्हणा किंवा एक अशा? नाही, असं कोणीच मला कुठल्याही निर्मात्याने फोन नाही केला की अरे तुझा सेन्सॉरमध्ये सिनेमा अडकलाय. मला गेल्या 3-4 दिवसामध्ये कोणाचा फोन बिन नाही आला. कदाचित आमच्या मेघराजी भोसलेंना आला असेल, पण तेवढं एकत्र येऊन मला एकच म्हणायचं याच्या संदर्भात की एक तर सेन्सॉर बोर्डाने त्यांचे जे नियम आहेत की हे दाखवू नये, हे सगळ्या प्रोड्युसरकडे पाठवावेत, त्याच्या कॉपीज असायला पाहिजे. ते आम्हाला क्लिअरली सांगत नाहीत काही गोष्टी. दुसरा मुद्दा, तर मग कुठल्या विषयावर सिनेमा करायचा तर त्याचं स्क्रिप्ट आधी मागावं, की अवधी आम्हाला एक 1 लाईन द्या, आम्ही ठरवू की हा याच्यावर तुम्ही चित्रपट करू शकता, असा एक पर्याय आहे. कारण बघा, एक विषय एखादा निर्माता किंवा दिग्दर्शक 6 महिने घालवून 75 ते 80 लाख रुपये लावून एक चित्रपट तयार करतो. त्याच्यामध्ये एक 100 माणसांची मेहनत असते, बरोबर, अनेक टेक्निशियन्स असतात, अनेक कलावंत असतात, त्यांनी जीव लावून काम केलं असतं. नुसता पैसा हा मुद्दा नसतो. म्हणजे आज अशोकजी सराफांना जर आत्ता एखादं सुंदर कॅरेक्टर मिळालं, त्यांचा मुद्दा पैसा हा नसतो आत्ता, कारण त्यांनी अनेक गेली 35 ते 40 वर्ष आमच्या इंडस्ट्रीमध्ये घालवली. एक आत्मिक समाधान असतं आणि आत्मिक समाधान हे सगळ्यात मोलाचं असतं. आता अशी मेहनत आणि असे तंत्रज्ञ कलावंत एकत्र येऊन एक कलाकृती निर्माण करतात. ती कलाकृती चांगली आहे की वाईट हा नंतरचा मुद्दा आहे, पण नंतर मग सेन्सॉर बोर्ड अगदी 3 तासात बघणार आणि म्हणणार की नाही हे रिजेक्ट करा. माझं म्हणणं, अजून बघा, एकदा जरा विचार करा त्याच्यावर, आम्ही उद्या निर्णय देतो, परत एकदा दाखवा आम्हाला. असे काहीतरी असतात ना की तुम्ही मग एवढे सुज्ञ किंवा एवढे उत्तम विद्वान आहात की तुम्हाला 2.5 तासामध्ये सगळं कळलं. जी 6 महिन्यांची मेहनत किंवा स्क्रिप्टवर 4-4 महिने, सगळ्यात जास्त मेहनत स्क्रिप्टवर जास्त दिवस लागतात. सिनेमाचं शूटिंग हे 30-32 दिवसात होतं, पण एवढं सगळं त्यांनी करून घेतलं, त्याची पण त्यांना जाणीव नसते का की एवढ्या जाणीवेनी या माणसांनी किंवा या सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलंय, 75 ते 80 लाख घालवलेत. बरोबर. तर आपण फटकन असं म्हणणं की आम्ही रिफ्यूज करतो, आम्ही रिजेक्ट करतो, वगैरे सांगितलं तर ओके. त्यांनी रिजेक्ट केलेला आहे सिनेमा. आता त्यांनी सांगितलं प्रदर्शन करायचं नाही. आता तुमच्याकडे काय ऑप्शन्स आहेत? तुम्ही पुढे आता काय काय? सेन्सॉरचा नियमच आहे असा की एकदा प्राथमिक फेरीत जर तो हे झाला असेल तर रिवायझिंग कमिटी म्हणून आहे, ती मला असं वाटतं, मला एक्झॅक्ट माहिती नाहीये 100%, पण एक ट्रिब्युनल 7-8 लोक बघतात तो चित्रपट आणि तो मग ते निर्णय घेतात. ते नाही झालं तर ट्रिब्युनलला जातो, मग हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, आपल्या देशामध्ये बऱ्याच अशा गोष्टी आहेत. पण मला वाटतं, मला आत्मविश्वास आहे की रिवायझिंग कमिटीला हा थ्रू होईल.
बरोबर. पण तसं काही नाही आहे याच्यामध्ये. तसंच होऊ दे. बघा ना, आपण गेली अनेक वर्ष जेव्हा काम करतो सिनेमात, वेगळे विषय करणारा दिग्दर्शक आहे, म्हणजे आपल्याला जाणीव असते ना सेन्सॉर मध्ये अडकेल की नाही, बरोबर, किंवा हा कट मिळेल, तो अंदाज असतोच की आपल्याला सवय झाली असते. बरोबर बरोबर. नाही, हा पुढे असाच म्हणजे तुम्ही म्हणताय रिवायझिंग कमिटीकडे गेल्यानंतर तो पास होईल असं वाटतंय. आपण पण त्या शुभेच्छा तुम्हाला. अशोकजी आणि संजयजी, तुम्ही दोघे आमच्या स्टुडिओत आलात आणि या विषयावर आपण चर्चा केली, त्याबद्दल दोघांचे धन्यवाद, मनापासून धन्यवाद. एक धक्का निश्चितच मराठी चित्रपट सृष्टीला आहे, कारण सेन्सॉरने एक सिनेमा पूर्णपणे नाकारलेला आहे आणि त्याच्याशी अशोक सराफ आणि संजय सुरकर याची नावं जोडली गेलेली आहेत. हा सिनेमा पास होऊ दे, ह्या एवढ्या शुभेच्छाच आपण देऊ शकतो. शो टाइममध्ये आपण इथेच थांबूया. पहा फक्त IBN लोकमत.